सरकारने समित्यांवर समित्या स्थापन केल्या, अद्याप निर्णय का दिला नाही असा सवाल शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केलाय। अभिजित पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अभिजित पाटील सुद्धा आहेत। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची आत्ताच भेट घेतलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी मे मध्ये मनोज दादांनी त्या ठिकाणी 29 ऑगस्ट तारीख जाहीर केली। मग या 4 महिन्यामध्ये समितीचा निर्णय, मसुदा, त्यांच्या भेटी गाठी ह्या झाल्या असत्या तर या पडत्या पावसात सणासुदीचं समाजाला इथं मुंबईला यायची वेळ आली नसती। त्या ठिकाणी सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष न करता आता तरी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे। ती सवाल हा तुम्हालाच केला जातोय की जेव्हा खरं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आरक्षण द्यायची दानत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मात्र आता 10% आरक्षणावरती बोलवण केली जाते असं वाटतंय का? सगळ्यात महत्वाची भूमिका अशी आहे की जे निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिले ते फक्त पाळावं। संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। तर जे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं आहे ते पाळावं असं अभिजित पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आज खरं मध्ये दिवसभरामध्ये नक्की सरकारकडून काय नक्की दुसरं आश्वासन दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादवसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। या ठिकाणी आता जरांगे यांच्या आंदोलनावरती प्रतिक्रिया समोर येत आहेत। सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं असं आता आमदार अभिजित पाटील यांच्याकडून मागणी करण्यात येते। सकाळपासून आता जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली, उपोषणाला सुरुवात झालेली आहे। सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता केली जात आहे। मोठा जनसागर आता मुंबईमध्ये धडकलेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।